भक्ताची साठी देव उभा पांडुरंग भक्ताची राहू द्या मार्तंड शास्त्री. अहो देव देवळात नाही, मग आपण उगाच कशाला कडा करायचं? कोण ऐकणार आमचं रडगाणं? तीच तर मी म्हणतोय. पण पितांबर शास्त्रीचा तसा द्वंद्व काही ना. पण ते तरी आहेत का इथं? जाऊ द्या, झाला. आता हे राहिलंय का इथं? शीत संपली म्हणजे कावळे उडून जातात, तुझे विठ्ठल मूर्ती नाहीशी होतात, सारे पुढच्या गडावर झाले. तीच तर मी म्हणतोय. पण आता पुढे काय करायचं? विठ्ठल म्हणून स्वस्त बसायचं, दुसरं करणार काय आपण? अहो कार्तिक स्वामी, कुठे निघाला? अय्य, आम्ही काशी विश्वेश्वराला जाणे राईत करते. आता इथं राहण्यास मुळीच राम नसते. देव देवळातून गडप करते तर आमची उपासमार होते. लाडू, शिरापूर, जिलबी काहीच ऋषी पडत नसते. मग आम्ही इथं कशाला राहावं म्हणते? म्हणजे तुम्ही काशीला निघाला? तिकडे विद्वान ब्राह्मणाला फार मान असते. आम्ही वेद, उपनिषद, ब्रह्मज्ञान, संस्कृत उत्तम जाणते. तर आम्हाला बहुत प्राप्ती होण्याची आशा असते. तिच्याशिवाय आमची ठक्कम्मा तिचा पण अन्यायशी शोध होते. मग काय म्हणता पाखंड शास्त्री? आपण तरी इथं राहून काय उपयोग? या पंढरपुरात सारे लोक आम्हा ब्राह्मणाला शूद्राप्रमाणे टाळू लागले आहेत. तेव्हा आपणही आपलं चंबू गबाळ उचलून काशी विश्वेश्वराला जावं म्हणतं. तेही खरंच. मग काय म्हणतात, जाऊया काशी विश्वेश्वराला? तीच तर मी म्हणतोय. अहो, इथं राहून मरायचं ते तिथं राहून मरू. आपल्याला काय, विठोबा नाही तर महादेव. ठरला, चला तर मग. थांबा, कुठं चाललात? काशी विश्वेश्वराला? अरे वेटल लागलं नाही ना तुम्हाला? तिथले पंडे ब्राह्मण काय मेले की काय सारे रोग राहिले? पाहू पण पितांबर शास्त्री, इथं राहून भागायचं कसं? तीच तर मी म्हणतोय. अहो, या पंढरपुरात सारे लोक आम्हा ब्राह्मणाला शूद्राप्रमाणे टाळू लागले आहे. आणि सगळे गाडवीचे ते त्या लिंबराच्या भजनी लागले आहे. अहो, म्हणून काय झालं? आम्ही ब्राह्मण म्हणजे प्रति परमेश्वर इथले राजे आहोत. आम्ही ब्राह्मणा वाचून कुठल्या तीर्थाला शोभा येईल? अहो, पण झगडायला बळ लागतो पितांबर शास्त्री, बळ. आणि आम्ही तर गंबगडीत होत चाललो आहोत. आणि शास्त्री बुवा, तुम्ही झोगडून तुम्हाला यश कसे मिळते? देवी पाठबळ तिची बाजूलाच असते. प्रत्यक्ष दिवस त्यांचा पाठीरागा करतो. मग कुणाची काय मात्रा चालते? अहो कार्तिक स्वामी, ब्राह्मण असून असं तुम्ही काय बोलता? अहो, गारुडी बहुरूपी नजरबंदीचे खेळ करून फसवतात हे लोक आम्हाला. आणखी काय, परंतु आम्ही फसता कामा नाही यांच्या भोंदूगिरीला. पाखंड्या मातंड्या, जाऊन मुजुमदार साहेबांना सांगा की धीर सोडू नका म्हणावं. मला काल रात्रीच साक्षात्कार झाला आहे की त्या संतांचा विमोड होणार आहे म्हणून. मग तुम्ही मुळीच चिंता करू नका म्हणावं. अय्य, अशी असते तर आम्ही काशी विश्वेश्वराला जाणे राईत करते. उगी जागी फुफकत्यात कोण पडते? हे सामान ठेवून येतो. मोठी साणीबाणीची वेळ येऊन ठेपली आहे. एकीकडे या ब्राह्मणांचा स्वतःच्या सामर्थ्यावरील विश्वास उडत चालला आहे, तर दुसरीकडे या टाळकुट्यांचा प्रस्थ माझच चालला आहे. दिंड्या काय, भजन काय, कीर्तन काय, मेळ काय, मारे सावळा गोंधळ घातला आहे या वैष्णवांनी पंढरपुरात. सारं वाळवंट फुलून निघालं आहे दिंड्या पताक्यांनी. त्या मानानं ते शैव पत्करले. जे काही करायचं ते शंकराच्या देवळात. उगाच गावभर हैदोष घालत फिरत नाहीत ते. पण असं चालायचं कुठवर? देवा पांडुरंगा, पांडुरंगा. नारायण नारायण. कोण? पितांबर शास्त्री? वा, बरी भेट झाली आपली. पण तुम्ही कोण आणि मला कसं काय ओळखता? अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही या पंढरपुरात? माझे नाव नारद भक्त बाल ब्रह्मचारी. सहज माझ्या कानावर आला की आपल्यावर हल्लीकडे बरीच संकटे आली आहे. तेव्हा म्हटलं माझी तुम्हाला जरुरी लागेल म्हणून मुद्दाम आपली भेट घेतली.
मग माझं भाग्य थोर म्हटलं पाहिजे. नारायण नारायण, मी पडलो साधू आणि परोपकार साधू नाम या वचनाप्रमाणे कुणीही संकटात असेल तर त्यावर उपकार करायचे व्रत मी अंगीकारलाय. मग तो भला असो वा बुरा असो, कसाही असो, परोपकार करायचं एवढंच आपल्याला ठाऊक. नारायण नारायण. अहो, आपल्यासारखी साधू माणसं फार थोडी. अहो, काय सांगू माझ्याविषयी. या पंढरपुरात सध्या कुणीच चांगलं बोलत नाही माझ्याशी आजकाल. माझ्या तोंडावर माझे सारे स्तुती करतात, माना डोलवतात, पण माझी पाठ फिरली की त्याच तोंडाने माझी निंदा नालास्ती करायला मागे पुढे पाहत नाही हे पंढरवासीय. म्हणून तर मला तुमच्याविषयी अनुकंपा उत्पन्न झाली. अहो, चुका कुणाच्या हातून होत नाही, म्हणून तुमच्या सारख्या सरळ प्रामाणिक विद्वान ब्राह्मणाशी लोकांनी असं वर्तन करावं. छे 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 छे, नारायण नारायण, आम्हाला बुवा नाही हे पटत. मग तुम्हीच सांगा यावर एखादा उपाय. ऐका तर, पण तसं नको. तुम्हाला उदाहरणसह पटवून देतो, म्हणजे शंका कुशंका उडणार नाही. समजा तुमच्या पायाला काटा गेला आणि तुमचा पाय दुखू लागला, मग तुम्ही काय करा? दुसरा काटा घेऊन तो काटा काढून टाकेन. पाय तर नाही ना कापून टाकणार. छे छे, भलतच काहीतरी. मग सध्या तुम्ही तेच केलाय. तुमच्या शरीरात सारणारा काटा म्हणजे हा लिंबराज. त्याला दूर करण्याऐवजी तुम्ही स्वतःच्या जनतेपासून दूर झाला आणि पांगळे होऊन पडलात. खरं आहे, झालं आहे खरं तसं. गुरुदेवा, होऊ नये पण गोष्ट झाली. आता तुम्ही ह्यावर एखादा रामबाण उपाय सांगा. काट्याने काटा काढावा या मंत्राचा लक्ष वेळा जप करा, इच्छित फल प्राप्त होईल. जय गुरुदेवा, जय गुरुदेवा. भक्ता विजयी हो. नारायण नारायण. काट्याने काटा काढावा, काट्याने काटा काढावा. लिंबराज हा एक काटा, तर दुसरा काटा कोणता? त्या दिवशी तो नरहरी लिंबराजाच्या सुटकेसाठी अगदी देवासारखा धावत आला. बस, सापडला सापडला दुसरा काटा. अरेच्छा, पण ही युक्ती मला अजूनपर्यंत कशी काय सुचली नाही? लिंबराज वैष्णव तर नरहरी सोनार शैवपंथी. पितांबर शास्त्री, अहो आता तर कहर झाला. सारे वैष्णव म्हणून लिंबाराच्या पालखीतून मिरवणूक काढणार आहोत. काढा काढा, मिरवणुक्या काढा, दिंड्या काढा. नाहीतर विठ्ठलाची जागा रिकामीच झाली आहे. त्यामुळे लिंबराजालाच कटेवर कर ठेवून उभा करा म्हणावं देवळात. त्या मानात पण काय वाटेल ते केलं तरी माझ्या करा पंजातून सुटणार नाही म्हणावं. काही म्हणा पितांबर शास्त्री, वैष्णव फार चंगळ असते बुवा. मी येताना मुद्दामच त्या बाजूने आलो. हा कुळबी गवळी माळी साळी ही लोकांची रीड लागलेली. काय काय ते निवेद्य घेऊन येतात. केळी दूध फळे फळावे कुणाचीच कमतरता नव्हती. ते पाहिल्यावर माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं. वा, मग वैष्णव होण्याबद्दल तुमची काहीच हरकत नसली पाहिजे. मी वैष्णव म्हणता का पितांबर शास्त्री? अहो, नुसतं भजनी लागायचं, ढोंग करायचं. मग पुढे काय करायचं ते मी सांगतो. आणि तो मातंडा कुठं गेला? हो, तुमचा निरोप जहागीरदाराकडे पोहोचून आम्ही त्या नरहरी सोनाराच्या दुकानावरून येत होतो. तिथे त्या नरहरीचं वैभव पाहून बेटा अगदी दिपून गेला. पितांबर शास्त्री, आपले डोळे तर दिपून गेले. सुधाब्याने सोन्याची द्वारका पाहिल्यावर त्याला काय वाटलं असेल त्याची कल्पना मला त्या नरहरीचं दुकान पाहताच आली. शिंच्याने दाराला मोत्याची तोरणं आणि सोन्याचे खांब लटकवले आहे. वा, मग मातंड, आजपासून तू शैवपंथी व्हायचं. नरहरीची मर्जी संपादन करायची आणि शंकराच्या स्तुतीशिवाय आणखी काहीच बोलायचं नाही. अहो, पण मी ब्राह्मण. अहो, नुसतं ढोंग करायचं. मग पुढे काय करायचं ते मी मागावून सांगतो. जा, नरहरीचे जाऊन पाय धर आणि पाखंड्या तू जाऊन लिंबराजाच्या गळ्याला मिठी मार.
जा जा लवकर. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. सुरुवात तर छान झाली. आता आता मात्र पुढचे पवित्र दूत सावधगिरीने टाकलं पाहिजे. प्रथम मुजुमदार साहेबांना या सर्व व्यूह समजावून सांगतो आणि यात सामील करून घेतो आणि मग बघतो हे ताळ कुठे 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 जातात ते. जय गुरुदेवा जय गुरुदेवा. नारायण नारायण नटनागरा कमलावरा नटनागरा कमलावरा सकला जगी तव हासना सकला जगी तव हासना नटनागरा कमलावरा नटनागरा कमलावरा. हे विश्वसारी तू निर्मिले विश्वसारी तू निर्मिले हे विश्वसारी तू निर्मिले विश्वसारी तू निर्मिले परिणेणती जन आंदळे परिणेणती जन आंदळे भ्रमती सदा जगभोवरा भ्रमती सदा जगभोवरा नटनागरा कमलावरा नटनागरा हे विश्वसारी तू निर्मिले विश्वसारी तू निर्मिले हे विश्वसारी हे विश्वसारी हे विश्वसारी विश्वसारी तू निर्मिले विश्वसारी तू निर्मिले परिणेणती जग आंदळे परिणेणती जग आंदळे भ्रमती सदा जगभोवरा भ्रमती सदा जगभोवरा नटनागरा कमलावरा सकला जगी सकला जगी नटनागरा कमलावरा नटनागरा मुजुमदाराच्या मनात विषाचं बीज पेललं आणि यांच्याही मनात कलीला वाव करून दिला. आता पुढची गंमत पाहूया. नारायण नारायण. ए दिवा ए आपल्या पैजेचा विसर तर नाही ना पडला? छे छे असं कसं होईल. पण ज्या अर्थी तुम्हाला मुद्दाम विचारतो आहेस तेव्हा कलात्मक कलाकृतीचा बीज पेरून ठेवला असावं. पण नारदा ही पैस तू हरणार. पाहूया दिवा. माझी अगदी खात्री आहे
की या पैसेत मीच यशस्वी होणार. नारायण नारायण. स्वतःबद्दल इतकी खात्री असणं चांगलं नाही नारदा. आणि भक्ताबद्दल इतका विश्वास असणं योग्य नाही देवा. पण हो देवा, तुम्ही कुरुक्षेत्रात असल्यासारखे बोलत आहात. पण मी काही अर्जुन नव्हे आणि हा काही कुरुक्षेत्र नव्हे. शिवा, हे कलियुग आहे. माना धर्म राहिला पुराणात. बरं नारदा, वादविवाद करून या प्रश्नाचा निकाल लागेल असं मला तरी वाटत नाही. तेव्हा या प्रश्नाचं काय उत्तर मिळतं ते प्रत्यक्षात पाहूया आपण. तरी हरकत नाही. नारायण नारायण. बरं, येतो मी. देवा, इतक्या घाई गडबडीने कुठं निघालास? तसं काही नाही, पण तू अगदी चंग बांधून करायला लागलास तेव्हा मलाही थोडी हालचाल केलीच पाहिजे. अवश्य अवश्य. येतो मी. नारायण नारायण. नट नागरा कमलागरा, नट नागरा कमलागरा, सकला जगी तव सकला जगी तव नट नागरा कमलागरा. तुम्ही किती सुंदर गाणी गाते. तुमचे गाणे ऐकून आम्ही एकदम मंत्रमुग्ध होते. असं नारायण नारायण. काय हो कार्तिक स्वामी, इथली हवा मानवलेली दिसते. अगदी खुश दिसतात तुम्ही. अहो ब्रह्मचारी, आम्ही लिंबराजाकडे जाते तर आम्हाला फळावर दही दुधाचा नैवेद्य मिळते. मग आम्ही नरहरीकडे जाते तर आम्हाला भांग, चरस, सोमरस पान ह्याचाही व्यवस्थित लाभ होतो. म्हणून आमची प्रकृती उत्तम राहते. म्हणजे दोन्हीकडे जाऊन व्यवस्थित ताव मारतात तर तुम्ही. अय्य, खाण्याचे काम आम्ही बेड मर्यादा आणि भेदाभेद ठेवीत नसते. म्हणून आमची प्रकृती उत्तम टिकते. अहो, पण दोन्ही मांडवाचे वाही एके वेळेस उपाशी राहता हे ठाऊक आहे का तुम्हाला? अय्य, ते आम्ही उत्तम जाणते. पण परमेश्वराच्या दयेने आम्ही कधीही उपाशी राहत नसते. बरं, मग तुम्ही एक आम्हाला गाणे ऐकवाते तर आमची तब्येत बियत अगदी खुश होऊन जाते. अहो, तुमचं दक्षिण गायन कलेत फार उत्तम आहे. मग तुम्ही म्हणावं एखादे गाणे. हा, आमची दक्षिणात्मक संगीत अति मधुर असते. आम्ही 72 तास शिकतो संगीत तर आमच्या घरी पाणी भरते. प्रत्यक्ष भरत मुनीचं आम्हाला संगीत कला प्रदान करते. मग म्हणावं एखादं गाणे. म्हणते, अवश्य म्हणते.
प्रतीक शिंच्या झालं तरी तुला काय असं ओढायला? गाढव कुठलं. उठ लवकर, मुजुमदार साहेब येत आहेत. अय्यो, मुजुमदार साहेब येते तर आम्ही शीघ्र पलायन करते, नाहीतर आकाशाची कुराळ आमच्या दातावर पडते. अरे 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 थांब. चाललास कुठे? मुजुमदार साहेब तुला काही सुई देणार नाही. उलट तुझी जरुरी आहे इथं यावेळीस. अय्यो व्यंकटरमणा, राधारमणा, अरे आमची काय जरुरी असते? अरे शिंच्या, तेच तर सांगतो. अरे आता या सभा मंडपाचे लवकरच कुरुक्षेत्रात रूपांतर होणार आहे, तेव्हा आम्हाला तुझ्यासारख्या लढावीराची जरूरत आहे. अरे आम्ही हाताने लढाई करीत नसते, वाघयुद्धामध्ये आम्ही अतिशय प्रवीण असते. लाडू शिरापुरीशी आम्ही तंबूळ युद्ध करते. ठीक आहे, चालेल. चल. नरहरी, त्या दिवशी मी आपल्या अपूर्व भक्ती सामर्थ्याचा प्रत्यक्ष पुरावा पाहिला. आपण त्यासाठी प्रत्यक्ष पुरावा पाहिला आणि तेव्हापासून मी काळ्या वाचा मने गौरी हराच्या पदी लीन झालो. अग्नीने कापूर जळून जावा त्याचप्रमाणे क्षणार्धात माझं सर्व गर्व अहंकार जळून भस्म झाला. आता आपल्यासारख्या शिवभक्तांच्या सहवासात हेच आमचं स्वर्ग सुख. ही सारी गौरी हराची कृपा आहे मुजुमदार साहेब. होय, आणि त्या लिंबराजासारख्या विष्णू भक्त टावकुट्यांना आपली अशी निंदा नारस्ती करावी, हीच गोष्ट माझ्या जिवारी लागून राहिली आहे. मानव धर्माची जाणीव ठेवून असताना आपण त्या दिवशी लिंबराजासाठी तीरासारखे धावून आलात, पण त्याने त्याची मुळीच आठवण ठेवली नाही. कोण हा कृतज्ञपणा? जाऊ दे मुजुमदार साहेब, तुम्ही म्हणता त्या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. तरी पण तीच तीच तर मी म्हणतोय. हो नरहरी, तुम्ही साम सदाशिवाप्रमाणे बोळे आहात. वैष्णवाच्या भर मेळाव्यात शिंच्याने आपली धडधडीत निंदा केलेली मी माझ्या प्रत्यक्ष कानाने ऐकली. हर हर, माझ्याने ती ऐकाविना म्हणून मी तिथून तडक निघून आलो. अहो, या कार्तिकाला विचारा, हा देखील हजर होता तिथे. अय्यो देवडा, लिंबराजा आपली नालायकी करते तर आमची तळपायाची आग मस्तकात जाते. मग आम्ही चंद्रबागेत बुडी मारून आमची डोकं शांत करते. एकंदरीत काय काटा आहे तो त्याच्या मार्गात. असं म्हणजे सर्व पंढरपूर आपल्या नादी लावण्याचा त्याचा मानस आहे तर. अर्थात, आणि एकदा का तसं झालं तर आम्हा शिवभक्तांना ह्या पंढरपुरात राहणंही मुश्किल होईल. मग याला उपाय काय करावा? लोक दगडदोंडे मारून हाकलून देतील आम्हाला गावाबाहेर. मग याला उपाय काय करावा? उपाय सोपा आहे, पण तुम्ही मात्र मनावर घेतलं पाहिजे. मुजुमदार साहेब, तुम्ही वाटते ते सांगा. प्रत्यक्ष हालाहाल प्राशर करण्याची पाळी आली तरी हा नरहरी मागे सरणार नाही. पण काही झालं तरी शंकराचा कमीपणा हा नरहरी कधीही सहन करून घेणार नाही. सांगा सांगा मुजुमदार साहेब, काय करू म्हणजे त्या लिंबराजाचा नक्षा उतरेल? हे बघा, आपल्या घरात महादेवाचं स्वयंभू लिंग आहे. होय, तेव्हा हे देव विठ्ठल मूर्ती नाहीशी झाली, त्यामुळे हे देव ओसाड पडल्यासारखे झाले आहे. तेव्हा त्या शिवलिंगाची इथे स्थापना केल्यास त्या लिंबराजाच्या कारस्थानाला चांगला स्फोट बसेल. तेच तर मी म्हणतोय. आणि त्या लिंबराजाच्या भजनी लागलेले भोळे लोक पुन्हा देवळात येतील. हरकत नाही मुजुमदार साहेब, तुमची कल्पना मला पसंत आहे. सर्व शिवभक्तांची संमती घेऊन शिवलिंगाची स्थापना या देवालयात मोठ्या समारंभाने करूया. त्यासाठी काशी विश्वेश्वराहून मोठमोठे ब्राह्मण अधिकारी आणू. आम्ही मिष्टान्न भोजन सोमरस पानही सामान्य होणे आवश्यक असते. ते सर्व होईलच म्हणा, पण हे कार्य काही सुखासुखी पार पडणार नाही. म्हणजे तो लिंबराज आमच्या कार्याला व्यत्यय आणल्याशिवाय राहणार नाही. शिवशंकराचं वरदान असलं म्हणजे त्या लिंबराजासारख्या मुशकाची काय कथा मुजुमदार साहेब? हा मी आत्तापासून कार्याला लागतो. येतो मी. या शैवपंथी लोकांना चिडवणं सोपं असतं, पण वैष्णवांना राग आणणं फारच कठीण. ती
कामगिरी पितांबर शास्त्र्यांनी आपल्या शिरावर घेतली आहे आणि त्या अवश्य पार पाडतील. आता तू कार्तिक स्वामी लिंबराजाकडे जाऊन नरहरीचा आत्ताचा भेद त्यांच्या कानावर घाला. त्यांना म्हणावं, हा नरहरी गांजे कसाचा अड्डा बनवू पाहताय, म्हणजे तो मुळी स्वस्थ बसणार नाही. जा पळ लवकर. हा अय्यो, ते आमची काम. अय्यो व्यंकटरमणा राधारमणा, आता आम्ही पण दाखवते आमचं हिंगा. सुरुवात तर छान झाली, पण अजून सगळी करामच पुढेच आहे. आता वैष्णवांना चेतवणी द्यायला हरकत नाही, पण प्रथम पितांबर शास्त्रांना या कार्याचा अहवाल सादर केला पाहिजे. थांबा, काय चालवलं आहात तुम्ही हे? तू आमचं संभाषण ऐकलंस तर? होय, आणि तुम्ही रचलेल्या कपट कारस्थानाची मला कल्पना आली. लिंबराज आणि नरहरी यांच्या वितृष्ट आणून तुम्ही काय साधणार आहात? ते तुला नाही कळणार. असल्या गोष्टीत हे असलेच डावपेच खेळावे लागतात, नाहीतर आम्हाला आमचं भोज टिकवणं जड जाईल. पण इतका स्वार्थीपणा, इतका कुटीलपणा तुमच्यासारख्यांना शोभा देत नाही. उद्या शैव आणि वैष्णव यांच्या लिंग स्थापनेवरून भांडणे झाली, दंगली झाले, अत्याचार झाले तर काय होईल? काही का होईना, आम्हाला काय त्याचं. छान, पण ते शक्य नाही. लिंबराज आणि नरहरी या दोघांना भेटून तुम्ही टाकलेला हा कुटीलदा मी उद्दून टाकल्याशिवाय राहणार नाही. या पंढरपुरात द्वेषाचा होमकुंड मी पेटू देणार नाही. नंदिनी, तू कोणाशी मुकाबला करायला निघाले आहेस हे तुला ठाऊक नसावं. आम्ही शांत आहोत तोपर्यंत ठीक, पण एकदा का आम्ही चिडलो तर तू माझ्या रागाच्या क्रोधाच्या ज्वालेत होर पळून जाशील. माझं काही झालं तरी चालेल, पण हे कृत्य तुम्हाला पचू देणार नाही. याच पावली लिंबराजाकडे जाऊन त्याच्या कानावर घालते. तू खूप जाशील, पण तुला जाऊ कोण देणार? बोलक्या महिनेचं तोंड कसं बंद करावं ही काल ओघत आहे. म्हणजे तुम्ही काय करणार? काय करणार? गावाबाहेरील चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या परक्या वाड्यात तुला कोंडून ठेवतो, बाहेरची दिशा बंद करतो आणि आणि मगच पाहतो तुझा गमजा. दूर व्हा, दूर व्हा. मला स्पर्श करू नका. तुम्ही जर मला जल्लात तर मी मोठ्याने ओढून सारा गाव गोळा करीन. सारं गाव? ह्या मुजुमदाराच्या पुढे येण्याची कोणाची प्रयत्न आहे? सोडा, सोडा, सोडा माझा हात. धावा, धावा कोणीतरी. आता कोणीही धावणार नाही. आता तुझी रवानगी चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या परक्या वाड्यात. सोडा, धावा, धावा. नटनागरा कमलावरा, नटनागरा कमलावरा, सकला जगी तव आसरा, सकला जगी तव आसरा. नटनागरा कमलावरा, नटनागरा कमलावरा, नटनागरा, नटनागरा, नटनागरा कमलावरा. नारायण नारायण. ए दिवा ए, आणि हा काय वेश धारण केलास? कुणाचं लग्न किंवा मुंज लावायला जातोस की काय? वा नारदा, बराच काय आहेस तू. सगळी आग लाव तू, आणि कोणी विझवायला आला तर पाणी घेऊन कुठं चाललात हे त्यालाच विचार. म्हणजे मी पेटवलेला वणवा विजवायला आलाच वाटतो. बराच घाबरलेला दिसतोस तू देवा. एकांतरी तू माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं दिसतंय, पण नारदा जरा जपून हो. म्हटलं हे पंढरपूर आहे. आज तुझा उपदेश मनोभावनाने ग्रहण करणारे लोक उद्याच्या चिपळ्या आणि तंबुरा काढून घेऊन जे स्वर्गात रवानगी करायचे. म्हणून सांगतो, इतक्यात हुरवळून जाऊ नकोस असा. नारायण नारायण. एकूण काय माझी फजिती होणार हेच सांगायचं आहे ना तुला? मग सरळ सांग, इतका वळणावण कशाला त्यासाठी? नारायण नारायण. नारदा रागावलंच वाटतं माझ्यावर. अरे काही झाले तरी शेवटी सत्याचा जय व्हायचा, हे तरी तुला मान्य आहे ना? देवा, खरं सांगू का तुला? सत्यमेव जयते. सत्याचा शेवटी जय होतो.
हे जे तुझं म्हणणं आहे ते निव्वळ बनवा बनवा आहे तुम्हा लोकांची. मी तर असं म्हणतो की या कलियुगात ज्याचा जय होतो तेच सत्य ठरते. मग ते खरे असो किंवा खोटे असो, सत्य ठरते तेच विजयी. वा नारदा, तू आता नवीन गीता तयार करणार आहेस असं दिसतंय. बरं, येतो मी. नारायण नारायण, इतक्या घाई गडबडीने कुठं निघालास? नरहरीनं या मंदिरात शिवलिंगाची स्थापना करायची ठरवली आहे. तेव्हा काशी विश्वेश्वरातून आलेल्या पंड्यांचं हे सोंग घेऊन त्यांच्याकडे निघालो आहोत मी. नारायण नारायण, हे वेषांतर केलं आहे म्हणून ठीक आहे. नाही तर तो शंकराचा एवढा अभिमानी आहे की तुला पाहताच डोळे मिटून घेतले असते त्यानं. तुझं दर्शनही त्यानं वर्ज्य आहे, ठाऊक आहे ना? म्हणून तरी सोंग घ्यावं लागलं. करणार काय? नारायण नारायण, जग ही एक रंगभूमी आहे हे आता मलाही पटू लागलं. फरक एवढा आहे की जगावरील नाटकाचा शेवट कसा आहे हे आपल्याला अगोदर माहीत नसतं. नारायण नारायण. नमस्ते महामुनी ब्रह्मचारी, नमस्ते. नारायण नारायण, आता कोणत्या संकटात सापडला तुम्ही? पुन्हा पोट तर दुखून नाही घेतलं ना? तसे नसते. पण कशी असते, कशी असते? अहो, आम्ही लिंबराजाकडे जाते, त्याला खूप चिडवते, पण त्याला मुळीच राग येत नसते. आम्ही सांगते किती, विठ्ठलाची निंदा करते, नरहरीची स्तुती करते, मग हे महासागराप्रमाणे गंभीर राहते. हे वैष्णव लोक सर्व विकार जिंकून टाकते, मग पाषाणात आणि आज काहीच फरक उरत नसते. नारायण नारायण, मग मी सुचवतो तुला चिडण्याची युक्ती. सांगा सांगा, शीघ्र सांगून टाका. हे पहा, अहो, नुसती विठ्ठल निंदा करून ऐकायचं नाही. तो त्याला म्हणावं, नरहरीच्या घरी विठ्ठल गुलामाप्रमाणे वावरत आहे, तेव्हा पाहत त्याला. अय्या, अशी नरहरीच्या घरी पाणी भरते, मग आम्ही कुठं पाहिली नाही ती? अहो, ते तुम्हाला कसं दिसणार? पण लिंबराजाला कळणार त्याचं मर्म. जा. नारायण नारायण. अय्या, ठीक आहे ठीक आहे, पण ही पितांबर शास्त्री बुवा आणि मंडळी इकडेच येते. यावे यावे. हे पहा लिंबराज, कितीही झालं तरी आम्हीही विठ्ठलाचे उपासक. तुम्ही उदार अंतकरणाने तिकडे दुर्लक्ष केलं तरी आमचा जीव कसा राहील? पाहिलत ना, या शैवपंथी पुंढांनी या पंढरपुरात कसा धुमाकूळ घातला आहे तो. ज्याच्या त्याच्या तोंडी वैष्णवाची निंदा, ऐकलं की कान बधीर होऊन जातात. आज या साऱ्या पंढरपुरात घरोदारी तुमचा जय जयकार होतो. ही गोष्ट त्याला कशी काय सहन होणार? म्हणून त्याने तुमचं महत्व कमी करण्यासाठी हा घाट घातला आहे त्या हरामखोरानं. पितांबर शास्त्री, आम्हा नलगे मानपान, आम्हा नलगे मानपान, देह भावी उदासीन. विठ्ठल नामाचा अमोल ठेवा आम्हाला लाभला असता, आम्हाला आणखीन मानधनाची काय पर्वा. विठ्ठल भक्तीची मिरासदारी लाभली असता, आम्हाला आणखीन प्रतिष्ठेची कोण थोरवी. आम्हा कैचा अभिमान, आम्हा कैचा अभिमान, आम्ही सानाहून सान. हेच तर चुकतंय तुमचं. तुम्ही आपल्याकडे कमीपणा घेता आणि तो मग शेफारत जातो. आणि या विठ्ठल मंदिराचं शिवालयात रूपांतर केल्यावर असा तो स्वस्थ बसणार नाही, तर साऱ्या पंढरपुरातील वैष्णवांना इथं आणून तो निपात करेल, तेव्हाच तो शांत राहील. पण तरीही तुम्हाला त्याची चीड येणार नाही. काम क्रोध आम्ही वाहिली विठ्ठली, काम क्रोध आम्ही वाहिली विठ्ठली, आवडी धरिली पायासवी. पितांबर शास्त्री, आम्ही विष्णुदास, फुलाप्रमाणे कोमल असलो तर प्रसंगी वज्रापेक्षाही कठीण होतो. झुंजारती जगी विष्णुदास, आमच्यापेक्षा झुंजार असा जगात कोण आहे? पण नरहरी आमचा द्वेष करीत असेल तर? द्वेषियांचा संग न घडू आम्हा, द्वेषियांचा संग न घडू आम्हा, विष जेवी प्राण नाश करी. पण असं म्हणून सुटणार नाही तुम्ही. मी तर असं ऐकतो आहे की या मंदिराचे शिवालयात रूपांतर केल्यावर तो साऱ्या वैष्णवांना इथं आणून बळजबरीने शैव बनविणार आहे म्हणून. होय होयच मुळी.
मग औषधालय वैष्णव उडणार नाही या पंढरपुरात, शंकाच नको. अय्यो देवडा, आम्हाला पण शैव करते, बम बम बोला बनवते, दाढी जटादारी भस्मदारी बैरागी बनवते, मग अगदी विपरीत घडते. कार्तिक स्वामी, काय बोलतात हे तुम्ही? पांडुरंगाला असले अत्याचार सहन होणार नाही. अय्यो, पांडुरंग अत्याचार सहन करीत नसते, ते आम्हाला सहन करावे लागते. कारण पांडुरंगच अगोदर वेषांतर करून नरहरीच्या घरी जाऊन पाणी भरते, मग त्याची काय अस्तित्व आहे? माझा पांडुरंग शैवाच्या घरी जाऊन पाणी भरतो, दासत्व पत्करतो? नाही नाही नाही, हे खरं नाही. माझा पांडुरंग मला सोडून कुठेच जाणार नाही. अहो गेला तर खरा, विठ्ठल मंदिरातून तो नाहीसा झाला आणि त्या नरहरीच्या घरी जाऊन राहिला, म्हणून तर त्याचं घरदार सोन्या चांदीनं मढून गेलं आहे आणि सारखी बरकतच येत आहे त्याच्या धंद्याला. पण माझ्या पांडुरंगाला तुम्ही कसं ओळखलं? अय्यो, आम्ही बरोबर ओळखते, बरोबर ओळखते. तुमची श्रद्धा बसत नसेल तर तुम्ही पाहून यावे म्हणते, आमची मुळीच हरकत नसते. पांडुरंगा, पांडुरंगा, काही खरं आहे? या अज्ञ बालकावर तू का बरं राग केलास? का बरं दूर लोटलास या लिंबराजाला? पांडुरंगा, विठुराया तुष्ट झाला मज भरी, विठुराया तुष्ट झाला मज भरी, धाव पांडुरंगा सत्परी, धाव पांडुरंगा सत्परी, विठुराया तुष्ट झाला मज भरी, विठुराया तुष्ट झाला मज भरी. अनंतयातना मम हृदयासी, अनंतयातना मम हृदयासी. अनंतयातना मम हृदयासी, अनंतयातना, अनंतयातना, अनंतयातना मम हृदयासी. अनंतयातना मम हृदयासी, अनंतयातना मम हृदयासी. आत्मा म्हणी भेट दे लिंबराजाशी, आत्मा म्हणी भेट दे लिंबराजाशी. जग जिठी देऊनी दर्शनाला, जग जिठी देऊनी दर्शनाला, विठुराया तुष्ट झाला मज भरी, विठुराया तुष्ट झाला मज भरी, धाव पांडुरंगा सत्परी, धाव पांडुरंगा सत्परी, विठुराया तुष्ट झाला मज भरी, विठुराया 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 तुष्ट झाला मज भरी. पितांबर शास्त्री, हे जर खरं असेल तर या मंदिरात मी प्राणांतिका उपोषण करू. एक तर पांडुरंगाला आपल्या स्थानी भाग येण्यास पाडेल
नाही तरी मी तरी ध्येयत्याग करीन. आम्ही वैष्णव सोचन याचे आगर असलो तर निश्चयाने मेरुमणीही हाव. विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीच दिसेल पितांबर शास्त्री. पांडुरंग पांडुरंग. चला आता आपण कृतकृत्य झालो. या वैष्णवांना राग आणणं म्हणजे लोण्याला वज्राचा कठीणपणा आणण्यासारखं बिकट काम. पण तेही देवदैवपणे पार पडलं. पाखंड्या, जाऊन मुजुमदार साहेबांना याची वर्दी दे आणि लिंबराज आणि नरहरीची शेवटपर्यंत भेट होता कामा नाही. त्यात काय, ते मी करतो सारं. मग ते काम आम्ही करते. नरहरीला जाऊन खूप भडकवते. मग स्वयंशंकराप्रमाणे कोपिष्ट होईल या शंकाच नसते. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. मग चला आपापल्या कामाला लागा. वेळ दवडता उपयोग नाही. आणि हे पहा, येत्या शिवरात्रीला नरहरी या देवळात महादेवाच्या स्वयंभूलिंगाची स्थापना करणार आहे. त्यामुळे लिंबराज याला विरोध करेल ही बातमी साऱ्या पंढरपुरात पसरली पाहिजे आणि सारं पंढरपूर लोटलं पाहिजे हा तमाशा पाहायला. तरच या पंढरपुरात आमचं वर्चस्व आपल्याला पुन्हा प्रस्थापित करता येईल. ते मी करतो सारं. त्यात काय. हा त्यात काय, आम्ही सारा गाव जगा करते. फाल्गुन मास मध्ये करते तसा शंका करते. स्वयंभू स्वयंभू. म्हटलं किती झालो तरी आम्ही ब्राह्मण आहोत. आम्हाला वेदशास्त्र पुराणाचा पाठिंबा आहे. एकेकाला ह्याच लोकांकडून दगडाने टेचून मारवलं नाही तर हा पितांबर शास्त्री आर्य चाणक्याचा वंशाचं नावही सांगणार नाही. चला चला पाखंड शास्त्री, पाय उचला. असे रेंगाळून चालणार नाही. अजून बरीच कामे आहे आपल्याला. आज लिंग स्थापना होणार तेव्हा मला नरहरीच्या मेळाव्यात हजर व्हायला पाहिजे. आणि आज लिंबराज देवळात सत्याग्रह करणार आहे, सत्याग्रह. तेव्हा त्याच्या दिंडीत तुम्हालाही सामील व्हायला पाहिजे. चला लवकर, त्वरा करा. ओय, पण माझे पायच उचलत नाही ते प्रकार घडल्यापासून. माझे पाय कसे रटपटायला लागले. म्हणजे असं झालं तरी काय? काय सांगू, आज स्नानासाठी भल्या पहाटेहून चंद्रबागेवर गेलो होतो. त्या पडक्या वाड्यावर येताना एक विलक्षण प्रकार घडला. म्हणजे असं झालं तरी काय? स्वप्नातही नव्हती एक अशी गोष्ट घडली. आतून एका बाईचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. हो, काय सांगता काय? तो वाडा तर बंदच आहे. होय, बाहेरून बरा मोठा कुलूपही लावलेला. पण आतून एका चक्क स्त्रियाचा आवाज आणि ते पण ओरडण्यासारखा. म्हणजे कोणी बाई होती की काय आतमध्ये? अहो, मला प्रथम तेच वाटलं. आज माझ्या नावाने मला कोणी हाक मारली. खरं की काय? होय, छोटी थोडी धीर करून मी बाहेरून बंद असली खिडकी उघडली आणि आत डोकावलं. पण पाहतो की काय कोणच दिसेना. त्याबरोबर माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला आणि राम नामाचा जप करीत आम्ही सरकन धुवून काढली. म्हटलं भूत असलं तर मानगुटीवर बसायला नको. तीच तर मी म्हणतोय. ए भूताच्या वाटेला न जाणेच बरं. आता त्याचा विचारही नको. विसरा ते सारं. आणि चला बघू लवकर, मिरवणूक निघाली असेल नरहरीच्या घरापासून. होय, आणि मलाही दिंडी गाठली पाहिजे लिंबराजी. चला चला. काय म्हणतात विठ्ठल शास्त्री, हे कोण काशी विश्वेश्वराहून इकडे आलात? होय महाराज, खुद विश्वेश्वरानं मला झोपेत दृष्टांत देऊन नरहरीला भेटायला सांगितले. तसाच दुसऱ्या दिवशी मी पंढरपूर निघालो. म्हणजे हे कोण काशी विश्वेश्वराचा आशीर्वाद म्हणायचा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण अजून नरहरी कसा आला नाही? मुहूर्त टळला तर मोठीच पंचायत होईल. आता फक्त अर्धीच कटका कायती उरली आहे लिंग स्थापनेला. आजच्या सारखा दिवस व मुहूर्त पुनश्च मिळणे कठीण आहे.
अयो मुजुमदार साहेब, आली आली. अरे बडजी येऊन केव्हाच उभा आहे इथं. त्यांना सांगा लवकर पाय उचला, नाही तर मुहूर्त टळून जाईल. येथे तर काहीच तयारी नसते, मग लिंगस्थापना कशी होते? नवरा नवरी पण तयार होते, पण बडजीचा पत्ताच नसते. अरे इथे बडजी येऊन केव्हाच उभा आहे. त्यांना म्हणावा लवकर पाय उचला, नाहीतर मोठीच पंचायत होईल. या नरहरी, इथे सर्व काही तयारी आहे. आहा, शिवशंकराच्या कृपेने आज हा भाग्याचा दिवस उगवला. पृथ्वी मुलाचे शिवलिंग आज पंढरपुरातील मंदिरात विराजमान होणार. हिऱ्याने कोंदणाची शोभा वाढवावी, तसेच हे मंदिर दिव्य तेजाने तळपणार. जय शंकर भोलेनाथ. धन्य आम्ही पंढरपूरचे महाजन की आम्हाला अपूर्व सोहळा पाळण्याचा योग लाभला. तथास्तु. आजचा सोहळा खरोखरीच अपूर्व आहे खरा. मार्तंड्या, अरे तो अजून लिंबराज कसा आला नाही? बराती मागून घोडे काय कामाचे? तीच तर मी म्हणतोय. अहो, त्या लिंगराजाची पालखी निघाली असेल, येईल त्याची पालखी. ऐका ना तो गजर. लिंबा, काय आहे हा तमाशा? तुझ्याबद्दल मी खूप ऐकत आलो, पण तू इतका माजोर बनला असशील अशी नव्हती माझी कल्पना. चल, माझी वाट सोड. नरहरी, आम्ही विष्णुदास, तुझ्या दासाचे दास आहोत. तू आम्हाला पायाखाली तुडवलंस तरी आम्ही हुकी चूक करणार. पण मंदिर विठ्ठलाचं आहे. पुंडलिकानं फिरकवलेल्या विठेवर उभा राहण्याचा मान फक्त विठ्ठलाचा आहे. तो मान मी तुला असा पायाखाली तुडवू देणार नाही. शिवलिंगाची सावली देखील आम्ही या गाभाऱ्यावर पडू देणार नाही. हे ढोंग पुरे कर लिंबा. तू इतका माजोर बनलास तर मग मी हे सांगतो, शिवलिंगाची स्थापना झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. स्वयंभू 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 स्वयंभू. काका काका असं काय करतात? तुम्ही सुज्ञ आहात. सामोपचार
बाळ, तू म्हणतेस ते खरं आहे, पण शिवशंकराचा अपमान ऐकल्यावर या नरहरीचे डोके कधीच तळावर राहणार नाही. स्वयंभू 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 स्वयंभू. खरं म्हणजे आम्ही यात बोलू नये. आम्हाला काय, विठ्ठलही सारखा आणि शंकरही सारखाच. पण नरहरी, तुम्ही या विठ्ठल मंदिरात शिवलिंगाची स्थापना करता, हे या पंढरपुरातील जनतेला काय वाटेल याचा विचार केला आहात का? पितांबर शास्त्री, जनता विठ्ठलापेक्षाही शंकराचाच आदर करते. देवांचाही देव महादेव, त्यांना वैष्णवाखेरीज कुणाचाही विरोध नाही. प्रत्यंत पाहायचं असेल तर हे पहा. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. स्वयंभू 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 स्वयंभू. स्वयंभू 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 स्वयंभू. नरहरी, महादेव मोठा असेल, पण विठ्ठलाला जनतेच्या हृदयात कायमचं स्थान आहे. तोच दिनाचा नाथ दीनानाथ आहे. आम्ही त्याला कधीही विसरणार नाही. बोला पुंडलिक वरदे. हाय विठ्ठल, बोला पुंडलिक वरदे. हाय विठ्ठल. अहो, मुहूर्ताची वेळ टळत चालली, चला त्वरा करा. नरहरी, अशाने हा वाद मिटणार नाही. करा 1 10 आणि 2 तुकडे, नाही तर मुहूर्त टळून जाईल. स्वयंभू 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 स्वयंभू. शिवभक्त हो, या लिंबराजानं आमची इष्टा इब्रत मान सारं काही हिरेला मिळवलं आहे. त्यामुळे लिंग स्थापना झाल्याखेरीज आम्ही इथून तसभरही माघार घेणार नाही. बोला हर हर महादेव. तीच तर मी म्हणतोय. नरहरी, आमची तयारी आहे, तुम्ही हुकूम द्या. या एकेकाची टारकुटी हा म्हणून सरकवून काढतो. अरे जा रे बाड्या, आमची टाळकी सरकेपर्यंत तुम्ही राहल काय त्या जाग्यावर? लिंबराज, यांची गय कोणी चालणार नाही. आम्हाला हुकूम द्या. ये टाळच घालतो यांच्या टाळक्यात, चांगला मंजूर आवाज निघेल. अरे रे रे, इथे तर कुरुक्षेत्र सुरू होते. अय्यो व्यंकटरमणा, राधारमणा. पांडुरंगा, पांडुरंगा, थांबा थांबा, भाविक जन हो थांबा. आमचा मार्ग अत्याचाराचा नाही, सहनशीलतेचा आहे, हृदय परिवर्तनाचा आहे. आपण लिंग स्थापनेला अहिंसामय सात्विक बळ विरोध केलाच पाहिजे. विष्णुदासाचा हात विठ्ठलाला वंदन करण्यासाठी उचलतो, दुसऱ्यांवर हात टाकण्यासाठी नाही. पांडुरंगा, पांडुरंगा, आमच्या कार्याला आम्हाला आत्मिक बळ दे. हे ढोंग पुरे कर लिंबराजा, आणि आमच्या वर्तून बाजूला हो, नाहीतर घोर प्रसंग ओढवेल. देह गेला काय आणि राहिला काय? जोपर्यंत विठ्ठलाच्या पायी आमची अढळ निष्ठा आहे, तोपर्यंत आम्हाला कळी काळाची भीती नाही. आहा, कोणी दिव्य भक्ती? आम्ही तर अगदी दिपून जातो. पांडुरंग 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 पांडुरंग. तेव्हा भाविक जन हो, विठ्ठलाच्या दारी निर्धाराने ठार मांडून बसूया. अरे आम्ही पण येते तुमच्यामध्ये सत्याग्रह करायला. पांडुरंग 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 पांडुरंग. अरे कार्तिक सिंगच्या, तू तर शाहीब होतास ना आतापर्यंत. हो, देहात जाते किंवा राहते याची मुळीच पर्वा नसते. स्वयंभू स्वयंभू. अरे 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 गाडवीच्या डोक्यात एक फटका बसला, त्या डोक्याचेही परिवर्तन होईल एका क्षणात. अय्यो, देहात जाते किंवा राहते त्याची आम्हाला मुळीच पर्वा नसते. आम्ही संपूर्ण वैष्णव होते. पांडुरंग पांडुरंग. केवढा हा सत्याचा अहिंसेचा प्रभाव. दुर्जनांना सज्जन, दुष्टांना सुष्ट बनवून आपणासारखी करतोच तात्काळ. असे आम्ही वैष्णव. आमच्याकडे कोण वक्र दृष्टीने पाहू शकेल? छे, आताही नाही सहन होत. शिवभक्त हो, पाहता काय? खांद्याला खांदा भिडवा आणि जाऊन घुसा गाभाऱ्यात. बोला हर हर महादेव. हर हर महादेव. विठ्ठल 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 चल विठ्ठल सहनशीलतेचा विठ्ठल विठ्ठल पंढरी गावाचे ध्यान करा. विठ्ठल 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 विठ्ठल
एकेकाला काढून बाजूला ठेवा व मार्ग मोकळा करा. विठ्ठल 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 पांडुरंगा पांडुरंगा, काय आरंभला आहेस तू देखल्या डोळी तुझ्या या भक्तावर पाण उतारा होत असता, हक्कावर पायमल्ली होत असता. पांडुरंगा पांडुरंगा, कुठं बरं दडी मारून राहिलास? तुझ्या भक्तकास कैवाराच्या ब्रिदाचा तुला कसा रे बरा विसर पडला? पांडुरंगा अय्यो, आता सत्याग्रहात काहीच अर्थ नसते. या नरहरी, पुढे वा आणि शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा होऊन द्या. सांब सदाशिवा, भोळ्या शंकरा, हा नरहरी तुला भक्तिभावाने शरण आला आहे. शिवलिंगाची पूजा आरती करण्यापूर्वी सर्वांनी डोळे मिटून एकदम काशी विश्वेश्वराचे मनोभावाने ध्यान चिंतन करा. अहो, काय आश्चर्य! काय झालं विठ्ठल शास्त्री? शिवलिंग गुप्त झालं, शिवलिंग नाहीसं झालं. शिवलिंग गुप्त झालं. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगाला हा अत्याचार सहन झाला नाही. काय झालं हे? शिवशंकरा, कर्पूर गौरा, काय हा प्रलय? या बालकाच्या हातून कोणता अन्याय झाला? परमेश्वराचा कोप घडला. कदाचित त्याला हे आपापसातील भेदभाव कलह पसंत नसावे. तसं असलं तर पुढे काय होईल कोणालाच ठाऊक. स्वयंभू स्वयंभू. अहो अहो, अनर्थ, मोठाच अनर्थ. चंद्रभागेला लोंढा येत आहे. धावा धावा. काय? चंद्रभागेला लोंढा? आणि या दिवसात? काय रे, बांग बिन झोपून नाही आलास? नाही सरकार, प्रत्यक्ष पाहूनच मी वर्दी द्यायला आलो आहो. पाणी सारखाच चढलेला आहे. मग तसं असेल तर मला ताबडतोब गेलं पाहिजे. पाखंड मातंड, चला. अहो, मी नवीन घेतलेली बागाईत अगदी तीरावर आहे. आणि माझ्या नवीन भाड्याचेही काम अजून पुरे झाले नाही. मग प्रथम तिकडे चला. पाणी मारलं तर एक रोपटा सुद्धा शिल्लक राहणार चला नाही. चला. बाबा, मीही बघून इथे काय झालं आहे ते. आणि आमची घरे काय हवेत बांधले आहोत? हो, ही देखील अगदी काठावरच आहे. आणि आम्ही तर वाळवंटात राहतो. मग चला तर सर्वांनी आपली बायका पोरांनी जेवढे म्हणून वाचून तेवढे वाचूया. आता शैवाने वैष्णवाचा काहीच भेदभाव आपल्याला नको. हो, नाहीतर सर्व नष्ट होऊन जाईल महापुरात. चला चला लवकर. अरे अरे, थांबा थांबा, आम्ही पण येते. आम्ही पण येते. मग चला तर लवकर चला. आम्हाला पोहणं जमत नसते, तुम्ही काढाल असे आश्वासन देते. चला लवकर. देवा पांडुरंगा पांडुरंगा, काय हा प्रलय? खरोखरच कलंक येऊन पातली की का आमच्यावर? हर हर, सांब सदाशिवा, भोळ्या शंकरा, काय हा को? काय हे विक्राळ रूप धारण केलंस तू? आता न लगेचिनी, त्याहूनही बरवी मरणे. पांडुरंगा विठ्ठला, चंद्रभागेचा पूर ओसरला नाही तर हा लिंबराज त्या लोंढ्यात तुझ्या नावाने टाहो पुढे जलसमाधी घेतल्या विना राहणार नाही. सर्व वैष्णव तिथंच मी. आणि महादेवा, मी तरी काय करू इथे राहून? लोंढेने सर्व वैष्णवांची घरे तरी वाहून गेल्यानंतर मी तरी काय बघायला मागे राहू? लिंबराज आणि नरहरी, कोण आहात तुमचा अहमपणा? ज्या वैष्णवानी शैवासाठी तुम्ही तुमचा आत्मघात करायला सज्ज झालात, ते सगळे आपापसातील भेदभाव विसरून गळ्यात गळे घालून एका कार्यात एकमेकांना सहाय्य करीत आहात. एकत्र येऊन कार्य केल्यावर कोणीही यशस्वी होणार नाही. ते सगळे तरुण जातील. पण तुम्ही अहमपणाने उपयाशाचा मार्ग चोकाळीत आहात. वैरभावाने तुम्ही आंधळे झाले आहात. विठ्ठल शास्त्री, आपण महाज्ञानी आहात.
विद्वान आहात. सांगा सांगा, खरंच खरंच का आम्ही चुकलो? पांडुरंगाची भक्ती हीच का माझी चूक? आणि शिवशंकराची अर्था हाच का आमचा अपराध? तुमची दोघांची चूक एकच आहे की तुम्ही आपापली दैवते ओळखली पण त्याचं खरं स्वरूप जाणलं नाही. विठ्ठल काय अगर शंकर काय, दोन्हीही अंती जनता जनार्दनाची वेगवेगळी रूपे आहात. कोणी विष्णूला भजा, कोणी महादेवाची भक्ती करा, पण अंती ती जनता स्वरूप परमेश्वराच्या ठाई रुजू झाली तरच ती भक्ती फलद्रूप होते. मग विठ्ठल शास्त्री, आमच्या हातून खरोखरच जनताद्रोह झाला की काय? आमच्या सभोवर वावरणाऱ्या देवाला सोड आम्ही दगडी देवासाठी भांडत बसलो. होय लिंबा, झालं खरं तसं. आता मलाही तुझ्या हृदयातील शिवस्वरूपाचे दर्शन होत आहे. आणि मलाही तुझ्या हृदयातील विठ्ठलाची साद ऐकू येत आहे. लिंबा, नरहरी, लिंबा, नरहरी. लिंबा. ना आता असू. आ? विठ्ठल शास्त्री कुठे गेले? विठ्ठल शास्त्री कुठे गेले? विठ्ठल शास्त्री कुठे गेले? विठ्ठल शास्त्री विठ्ठल शास्त्री कुठे गेले? आत्ता तरी ते होते. मोठाच चमत्कार. तो खरोखरच माझा विठ्ठल होता की काय? महादेवच होता तो. आत्ता मला पटलं, इतकी अलौकिक विद्वता या माणसाच्या रूपात कुठून ललाटी असणार? किती कपाळ करंटी आपण की देव जवळ असूनही आम्ही त्याला ओळखलं नाही. पण देव दूर कधीच नव्हता आणि आताही नाही. तो सर्वत्र आहे. तो जनाते सामावलेला आहे. लिंबा, चला आपण लोकांना मदत करायला जाऊया. लोंढा ओसरला, पाणी हटला, पांडुरंगाच्या कृपेने सारा ठीक झालो. आमची एक दान सोडीसुद्धा वाहून गेली नाही. महादेवाच्या कृपेने मोठ्या संकटातून वाचलो आम्ही. बाबा, आमच्या घराच्या पायरीपर्यंत हे पाणी चढले होते, पण पायरीला पाणी लागताच लगेच ओसरून गेली गंगा. ही विठ्ठलाची, महादेवाची कृपा. ही सारी शंकराची, विठ्ठलाची दया. आजपासून आपण शैव वैष्णव एक आहोत आणि आम्ही एक आहोत म्हणून आमचा देवही एकच. जनो जनार्दन तोच आमचा ईश्वर. देवा, मी तुझा दास आहे, मी तुझा सोनार. देवा, मी तुझा सोनार.
आणि शंकराची विठ्ठलाची दया. मग कुणी त्याला पांडुरंग म्हणा अगर शंकर म्हणा. मग आजचा दिवा खरोखर भाग्याचा पडला पाहिजे. भाविक जन हो, मग चला भक्तगण हो, आजचा दिवस आपण मोठ्या आनंदाने साजरा करू. फुले माला तोरणे याने मंदिर सजवून टाकू. कथा कीर्तने गजर याने मंदिर जागृत करू. पण देवळात ते मूर्ती नाही. आता मूर्तीची का आवश्यकता? त्या सर्व शक्तिमान परमेश्वराच्या निराकार स्वरूपाची आज ओळख पटली आहे. आणि जनार्दनाचे सगुण निर्जीव स्वरूप दगड्या निर्जीव मूर्तीत नसून सजीव जनतेचं आहे हे आम्हाला आज पटलं. आता संशयाला जागा नाही. संदेहाला कधीच मूठ माती मिळाली. जनी जनार्दन रूप विठ्ठल.
नारायण नारायण. कसं काय नारदा? हे असं कसं झालं? मृत्यूलोकातील मानव आपला दृष्टपणा एकाएकी कसा का विसरला? वा, सर्व करून सवरून तू आपला नामानिळा बराच काय आहे. आणि तू काय थोडी आग लावली होतीस? म्हणून ती विझवायला हा लोंढा घेऊन आणलास मात्र चंद्रभागेला. नारदा, मानवातील भेद हे कृत्रिम तात्पुरते आहे, पण मानव आणि निसर्ग यातील संघर्ष चिरतन आहे. हे आता तरी पटलं का तुला? पटलं देवा, अगदी पुरतं पटलं. पण हे प्रबल आणि दुर्बल हे भेद कायमचे राहणार का? नाही नारदा, ज्या संचयाने प्रबलांना बलवान बनविलं, तीच संपत्ती, तीच चंचल लक्ष्मी वेळ येताच अंती त्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. एकूण मानवाचे भविष्य उज्ज्वल आहे तर. होय, आणि लिंबराज, नरहरी अशा जनहितवादी संतांच्या पायांनी मानवजात त्या उज्ज्वल यशाची हळूहळू वाटचाल करीत आहे. नारदा, माझ्याशी लावलेल्या पैजाची आठवण आहे ना तुला? आहे ना. आणि ठरल्याप्रमाणे 300 वर्षांनी तुझ्या सर्व संतांचे चरित्र लिहून संत लीलामृत हा ग्रंथ तुला अर्पण करतो. पण एक मोठी अडचण आहे. ती कोणती? स्तुती करायला गेलो की मला संयम उरत नाही. तेव्हा संत लीलामृतात तुझ्यापेक्षा तुझा संतांचा मोठेपणा गळला जाईल माझ्या हातून. तेव्हा तथास्तु, ती सर्व अंती मलाच पाहून होईल. त्याविषयी चिंता करू नकोस नारदा. ठीक आहे. नारायण नारायण. नारायण नारायण. अहो ब्रह्मचारी, तुम्ही अजून पंढरपुरातच असते. असे कसे गाडते, असे कसे गाडते? म्हणजे मी लोंढ्यात वाहून गेलो असं वाटलं की काय तुला? तसे नसते. मग कशी असते? आमची ठक्का मा आम्हाला भेटते तर आम्ही या पंढरपुरातच घर थाटून संसार करते. पण देवाला पसंत नसते ती आम्हाला भेटत असते. भेटेल ती तुम्हाला. विठ्ठलाचे पाय धरा, त्याची भक्ती करा. नारायण नारायण. विठ्ठल ते तरी कुठे जागेवर असते? रुक्मिणीसाठी ते मंदिर देखील सोडून जाते. नारायण नारायण. मी सांगितलं तसं करा, नाही शंका करीत बसा. नारायण नारायण. शंका करा म्हणते? कशी शंका करा? आम्ही रोज शंका करते पण कुणीच ऐकत नसते. अय्यो, आता आम्ही विठ्ठलाच्याच नावाने शंका करीत बसते. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे ओळखी, या शिंच्याच्या हाकेला विठ्ठल धावून आला की काय? विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल आली, विठ्ठल आली. हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. अशी आमची ठक्कम आली तर काय बहार होते. हो, पण मोठमोठे संत घसा कोडा करून गेले ना, तेव्हा झोपलेला होता तो. यांच्या आगाने कसा जागा झाला? तेच तर मी म्हणतोय. अरे पाखंड्या, आता आलं माझ्या लक्षात. विठ्ठल मूर्ती अगोदरच प्रकट झालेली असावी आणि ती पाहून आम्हाला बनवण्यासाठी हा डोंगी शेदडीचा विठ्ठल 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 करीत बसला. अगदी बरोबर, शंकाच नको. बरोबर. आम्ही निर्धार काढून ठाण मांडून बसते म्हणून विठ्ठल प्रकट होते. मग टकम्मा टकम्मा म्हणून ठाण मांडू बसा. पाहूया तुमची टकम्मा येतो की नाही. अशी तर मी अशीच बसते. देववंश वरून तर माणूस की जाड की चिडिया असते.
चला मारतंड्या, ही विठ्ठलाची बातमी सर्वांना कळून द्या. सर्व गप्पून होऊन जाईल. अगं माधवी, विठ्ठल मूर्ती आली. अगं बाई, विठ्ठल मूर्ती आली. आहा. आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, मनासी आनंद झाला, मम मनासी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. विठुरायाने दर्शन दिले, विठुरायाने दर्शन दिले, विठुरायाने दर्शन दिले, विठुरायाने दर्शन दिले. जनसारे हे हर्षित झाले, जनसारे हे हर्षित झाले, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, मनासी आनंद मनासी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. विठुरायाने दर्शन दिले, विठुरायाने दर्शन दिले, विठुरायाने दर्शन दिले, विठुरायाने दर्शन दिले. जनसारे हे हर्षित झाले, जनसारे हे हर्षित झाले, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, मम मनासी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद झाला. ओ माधवी, तुम्ही आमचे घात करते, सर्व नाश करते. आम्ही विठ्ठलाचे अनुष्ठान करते म्हणून विठ्ठल प्रकट होते. आम्ही ठक्कमाचे अनुष्ठान करते तर तुम्ही व्यत्यय आणते. तुम्ही महादुष्ट असते, महादुष्ट. ओ स्वामी, विठ्ठल मूर्ती आली, कुबेराचे भांडार मिळाले, तरीही तुम्ही करवंटीसाठीच रडणार का? अगदी कपाळ करंटे आहात एकूण तुम्ही. आमची ठक्कम्मा कपाळ करंटे नसती, ती सौंदर्य कुपी असती. सोमरस पानाच्या भरणीप्रमाणे ती मादक असते. कुबेराचे भांडण तिच्या पुढे व्यर्थ असते. आहात खरे दळबद्री. देव म्हणतो वर माग तर मला म्हणे शिंगे फुटू दे. त्यातली ही गत. हा, ही पहा मंडळी आली. आता तुमचे बायको पुराण खुंटीवर ठेवा आणि भजन करा आमच्या बरोबर. आहा, पांडुरंगा, विठ्ठला, आमचे नेत्र धन्य झाले, शरीर पावन झाले. भक्तवत्सला, दीन दयाळा रुक्मिणीवरा, तू आपल्या ब्रीदाला जागलास. आम्ही आमच्या ब्रीदाला, भक्तीला, कार्याला जागरूक राहू. तुझ्यासारखा पाठीराखा असल्यावर आम्हाला आणखीन काय कमी आहे? हो लिंगराज, नरारी येत आहेत. विठ्ठल मूर्तीला सोन्याची साखळी व्हावी म्हणून 21 तोल्याची सोन्याची साखळी घेऊन त्या इथेच येत आहेत. काय
नरहरी येणार, पंढरीनाथाला सोन्याची साखळी वाहणार. अगदी आनंदी, अवघा आनंदी आनंद. सोन्याला मोल नाही, पण भावना अमोल आहे. ये ये नरहरी ये. पण हे का, तुझे डोळे बांधलेले का? दृष्टी असून आंधळेपणा का? ज्ञान ज्योती तवत असता अज्ञानाची कास का? नरहरी, अजून डोळे कसे उघडले नाही? लिंबा, माझे डोळे पूर्ण उघडे आहे. अंतरीचा ज्ञानदीप तेवत असल्यावर अंधार कसा राहील? मन डोळस झाल्यावर डोळे बंद असले काय गर मिटले काय, एकच नाही का? नाही नाही नरहरी नाही. शैव आतापर्यंत विठ्ठलाचे दर्शन घेत नव्हते, पण आज सारे शैव आपला अहंकार सोडून या विठ्ठल मंदिरात जमले आहे. मग तो शैवाचा मेरुमणी असला तर त्याला कोण म्हणे? लिंबा, ही बाह्य उपाधी शारीरिक आहे. मनाचा खून ऐसा झाला, खुणेला खून पटली तरी शरीराची सवय सहजपणे सुटत नसते. अय्या, बरोबर म्हणते, बरोबर म्हणते. सुंब जळाला तरी पीळ कायम असते. लिंबा, माझाही हट्ट पुरा करा. मला अशीच साखळी चढवू द्या. मग माझाही एक हट्ट पुरा करणार आहे. पंढरीनाथाला सोन्याची साखळी वाळविल्यावर एक बार, फक्त एक बार तू विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. जशी भोलेनाथाची इच्छा. चल नरहरी. पंढरीनाथा, विठ्ठला, विठुराया, या नरहरीला तुझ्या स्वरूपाचे एक बार दर्शन दे. हा, हे काय? विठ्ठल मूर्ती कुठे गेली? आणि इथे ही मूर्ती? विठ्ठलाच्या रूपात त्रिपुरारी, त्रिशूलधारी, डमरूधारी नटराजाच्या मूर्तीत कसं काय प्रकट झाले? पांडुरंगा, मोठा चमत्कार, मोठा मोठा चमत्कार. आहा, महादेवा, कर्पूर गौरा, या बालकाला एक बार विठ्ठल रूपात दर्शन दे. नरहरी, डोळे उघडून पहा. मीच विठ्ठल आणि मीच शंकर आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश सर्व काही मीच आहे. मीच करता करविता आहे. अनेक रूपांनी, अनेक कल्पनांनी सर्वांच्या हृदयात वास करणारा मी एकच आहे. अनेकातील एकत्व माझ्या ठाई समावलेले आहे. माझ्या ठाई समावलेले आहे. आहा, आज धन्य झालो मी, आज धन्य झालो मी. बुडालो, बुडालो, साप मेलो, ठार झालो. चंद्रभागेच्या लोंढ्यात माझा नवीन वाडा दर्या महाल पार वाहून गेला. एक दगड देखील उरला नाही. पांडुरंगा, कोण हा अन्याय? कुणाची एक काडी देखील वाहून गेली नाही, पण माझं सर्व काही वाहून गेला रे. काय हो, असा गळा काढून ओरडायला काय झालं? लोकांचं वाईट करताना तुम्हाला फार फार बरं वाटत होतं. आता तुमचं वाईट झाल्यावर असा ऊर बडवून शिकमा का करता? कोण? नंदिनी, तू कशी काय सुटली? देव तारतो त्याला कोण मारणार? तुम्ही मला कैद केलं, बाहेरून भरभक्कन कुलूप ठोकलं, पण पाखंड शास्त्रांच्या मनात देव उभा राहिला व त्याने मला खिडकी उघडून दिली. तुमच्या पापाचं प्रायश्चित तुम्हाला पुरतं मिळालं आहे, नाहीतर तेही तुम्हाला मी दिल्याशिवाय स्वस्थ बसले नसते. शांत हो मुली, शांत हो. शिक्षा करण्याचा अधिकार परमेश्वराच्या हाती आहे, आपला नाही. अहो, आणि माझी देखील बागाईत वाहून गेली. विठ्ठला, विठ्ठला, आमच्यावरच का रे रुसलास? 100 माणसे विठ्ठला धरून केवढी मोठी बागाईत फुलवली होती मी.
10 पिढ्यांची ददात मिटली असती, पण लोण्याने एक रोपट सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. लिंबराजा, आता तू तरी आमच्यासाठी देवाला साकडं घाल. पितांबर शास्त्री, भक्तिभावानं विठ्ठलाचे पाय धर. तो परम कनबाळवान, तो कुणालाच दुःख देणार नाही. तुम्ही कोणाला कष्ट दिले नाही तर तो शिवशंकर, तो पांडुरंग तुम्हाला कदापि कष्ट देणार नाही. पण यांनी तर साऱ्यांनाच कष्ट दिले. हो, त्यांचेच फळ भोगतो आहोत आम्ही. करावी तशी भरावी, हीतच रीतच असते. आता का शंका करते, का शंका करते? खरं आहे लिंबराजा, आम्ही तुमचा घोर अपराध केला आहे. आम्हाला क्षमा करा. उठा पितांबर शास्त्री, उठा मुजुमदार साहेब. भक्त काजासाठी पांडुरंग युगे युगे टाकला आहे. त्याला अनन्य भावे शरण जा. तो तुम्हालाच काय, कुणालाच दुःख देणार नाही. कारण तो भक्ताची साठी